मी चालले होते एका खास व्यक्तीला भेटायला, एका खास रिझनसाठी, आणि ते खास रिझन तुमच्यासाठी सुद्धा आहे बरं का. तर इथे मला भेटली दुर्गा ताई सुद्धा, वा रंजिता ताईची फ्रेंड. दोघींना भेटले, खूप छान वाटलं. ताईचं शूट चालू होतं, तिथून आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. लवकरच आपल्या पुण्यात सोहळा आनंदाचा 2025 होणार आहे स्पेशल महिलांसाठी. त्याचीच तयारी आम्ही चालू केली आहे. तुम्ही सुद्धा चालू करा, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. शेवटी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर आम्ही एका हॉलवर जाऊन पोहोचलो. हॉल चेक करायचा होता. तो कोथरूडमधला जो यशवंतराव चव्हाण हॉल आहे, त्या हॉलवर आम्ही जाऊन पोहोचलो. दोघींची कंपनी एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो हॉलवर. खूप छान वाटलं आणि हॉल सगळं आम्ही चेक केला. खूप छान असा ऐसपैस हा हॉल आहे. हॉल चेक करून झाल्यानंतर पुन्हा एक आम्हाला ठिकाणी पोहोचायचं होतं. हॉलमधनं आम्ही निघालो आणि येतो बनताय सेल्फी तर झालाच पाहिजे. तर मस्त आम्ही सेल्फी घेतला, रील्स घेतले आणि पुन्हा निघालो एका ठिकाणी. मस्त असा सनसेट व्ह्यू एन्जॉय करत करत आणि दोघींची मी कंपनी एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो बावधन इथल्या न्यूली ओपन झालेल्या सिक्रेट सांबर या ठिकाणी. जर तुम्ही अजूनही सिक्रेट सांबरला गेला नसेल तर नक्की व्हिजिट करा. त्यांचं निगडीमध्ये सुद्धा एक आउटलेट आहे. बावधनमध्ये न्यूली ओपन झालेला आहे. मस्त असा उकडीचा मोदक, पोडी, इडली एन्जॉय केली आणि आम्ही पुन्हा इथून निघालो. तर पहिलं आम्ही सगळ्यात दुर्गा ताईला बाय केलं आणि त्यानंतर आम्ही दोघी सुद्धा निघालो. तर सखीनो, सोहळा आनंदाचा 2025 लवकरच घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. तर आम्ही तर तयारी सुरू केलेली आहे. तुम्ही सुद्धा तयारीला लागा आणि लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर रजिस्ट्रेशन करा. थँक्यू.